फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, कई सारे कपड़ों की वैरायटियां। आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। परली में दो गुटों के बीच हुई झड़प में आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। परली के मोंढा इलाके में दो गुटों के बीच झड़प हो गई। इसके बाद दोनों की भीड़ थाने के बाहर जमा हो गई और जमकर नारेबाजी की। इस घटना के बाद परली पुलिस एक्शन मोड में आ गई है और इस मामले में आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है। मकर संक्रांति की पृष्ठभूमि में मोंढा इलाके में कारोबार की जगह को लेकर दो गुटों में झड़प हो गई और इसके चलते परली में कुछ देर के लिए तनाव हो गया। इस बीच पुलिस ने भले ही हालात पर काबू पा लिया है, लेकिन उपद्रवियों पर पुलिस की नजर बनी हुई है। काल या ठिकाणी मार्केटमध्ये मोंढा चौकामध्ये बागवान जे फळ विक्रेते त्यांच्यात आणि ते कुंभार समाजाचे खण विकत होते त्यांच्यामध्ये बसणे जागेवरच्या वादावरून वाद झाला। त्या ठिकाणी मार्केट त्यामुळे थोडा गडबड झाल्यामुळे मार्केटमध्ये थोडी गोंधळ झाला आणि तो वैयक्तिक वाद होता। त्याच्यामध्ये त्या कुंभार समाजाच्या माणसाला मार लागला आहे, दवाखान्यात ॲडमिट केलेला आहे। त्याच्या फिर्यादीने 15 ते 20 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्याने त्याची नावं सांगितली नाही, परंतु त्याची अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानंतर पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही गटाचे 100 लोक येऊन या ठिकाणी घोषणाबाजी केली। त्यामुळे आम्ही CCTV फुटेज चेक करून त्यातले 30 आरोपी निष्पन्न केले आहेत आणि 100 लोकांवर एक गुन्हा दाखल केलेला आहे। 30 आरोपी निष्पन्न करून त्यातले 11 आरोपीला आम्ही आज अटक पण करून कोर्टात हजर केलेला आहे। बाकी आरोपी अजून CCTVमध्ये पाहून त्यांची नावं निष्पन्न करून त्यामध्ये आम्ही त्यांना अटक करणार आहोत। सोशल मीडियावर जर कोणी काही चुकीची पोस्ट टाकली आहे, सोशल मीडियावर आमची मॉनिटरिंग आहे, त्याच्यामध्ये कोणी जर काही चुकीची पोस्ट केली, काही भडकाऊ पोस्ट केली, त्याच्यावरही आम्ही लक्ष ठेवून आहोत, त्याच्यावरही आम्ही कडक कारवाई करणार आहोत। यामध्ये जो कोणी परळी शहरामध्ये कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करील त्याच्यावर आम्ही कायदेशीर कडक कारवाई करणार आहोत। त्या अनुषंगानं आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक मॅडमच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण शहरामध्ये पोलिसाचं पथसंचलन केलेलं आहे। त्यानंतर आम्ही सर्व शहरातील सर्व जाती धर्माच्या पत्रकार बंधूंना पोलिसमध्ये बोलावून शांतता समिती बैठक घेऊन आम्ही शांततेचं आवाहन केलं आहे की या ठिकाणी माझी परळीकर नागरिकांनाही विनंती आहे की आपण आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत करावेत। कोणीही भडकाऊ बोलू नये किंवा अफवा पसरू नये। सध्या परळी शहरात शांतता आहे, पोलीस बंदोबस्त लावलेला आहे, पोलीस फोर्स भरपूर बाहेरून घेतलेला आहे आणि या ठिकाणी जर कोणी अशांतता पसरायचा किंवा अफवा पसरायचा प्रयत्न केला त्याची गय केली जाणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल।